गुड मॉर्निंग. कैसा है बघ सी बघ सी समुद्र. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो चला चहा वगैरे घेतो आणि बीच वगैरे जातो. चला. सो अंकिता चहा बनवत आहे. आम्ही स्पेशल दूध पावडर आणली पुण्यावरून. दाखवतो तुम्हाला चहा प्रिपरेशन. काय पाहिजे अंकिता? सो थंडीमुळे थोडंसं मिठाचा घसा दुखत होता. आत्ताच पाणी मिठाचं गरम पाणी करून तिने गुळण्या केल्या. सो नाव शी इज प्रिपेरिंग टी. या चहा प्यायला. मस्त झाला. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो आता आमचं सगळं आवरलं. थोडं लेटच झालं ॲक्च्युली, पण ठीक आहे. चहा वगैरे घेतला. आता जाऊन बाहेर नाश्ता करतो. आणि आज आपला डे 3. सो आजचे जे काय टुरिस्ट प्लेसेस आहे, सो आज आम्ही व्हिजिट करणार आहोत. आणि ठीक आहे, मी तुम्हाला डिटेल देतो तिथे गेल्यावर. चलो बाय बाय. चला आता आम्ही निघालोय येस. ऋषिकोंडा बीच कडे. हे ना मला वाटतं ते इस्कॉन टेम्पल आहे, पण त्याचं हा. अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते कम्प्लीट हा, नाही इस्कॉन टेम्पलच आहे का? हा, आहे का? इस्कॉन टेम्पलच आहे. हां, नाही, वी कॅन व्हिजिट हिअर, नो इशू. हां, अंडर कन्स्ट्रक्शन. येस. चालू आहे अजून. रस्ते एक नंबर आहे तिथले. मग क्लास, काय भारी रस्ते आहेत. म्हणजे प्रीमियम. म्हणजे एकदम हाय Foreign, फाय. foreign. अरे फॉरेनचं फील. क्लीन. आम्ही गेलो नाही फॉरेन मध्ये, पण फॉरेनचं फील मित्रांनो. आई शपथ. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थोडक्यात वाचला, नाही तर गेला होता कॅमेरा आमचा. आमचा कॅमेरामॅनचा हात लागला स्पीड ब्रेकरमुळे, वरती गेला, खाडकन झाला. सो ठीक आहे. सेंटर नसेल. ट्रायबल मंदिर. कल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग मिशन. ओके. नाही, ते वरती काहीतरी आहे. वरती आहे, हे वरती जे हे पायऱ्या चालल्यात ना, भारी आहे ना. ते काहीतरी आहे. पुढे त्यांच्या भाषेत मंदिर आहे. लिहिलंय. मंदिर आहे. जाऊया आपण संध्याकाळी वगैरे. मस्त आहे व्ह्यू. हा, श्री व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल आहे ते. एक नंबर. जवळच आहे ना, मस्तपैकी. संध्याकाळी वगैरे संध्याकाळी वेळ भेटला जाऊन येऊ. थांबू थोडा वेळ. ओके, चलो. दिस इज ऋषिकोंडा बीच. हे बघा, इथे बऱ्याचशा वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे. आणि जे काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ते यांनी इथे सांगितलेलं आहे. तो चला.
सो दिस इज द ऋषिकंदा बीच मेन एंट्रन्स. सो इथून तुम्ही एंट्रन्स करू शकता बीचला. सो स्मिताला कणीस खायची इच्छा झाली. कितीला आहे रे? 30ला घेतलंय. 30ला घेतलं. ओके. बॉईल पण आहे, पाहिजे तुला? काय? बॉईल केलं हा एक बॉईल घे ना. पाहिजे? इन्स्टेड ऑफ ब्रेकफास्ट एक खाऊया. स्वस्तात निपटवतो रे तू. तसं नाही रे बाबा. सो कणीस घेतला आम्ही खायला. खूप टेस्टी आहे, खूप टेस्टी, मस्त. सो ॲज युजल जेव्हा कुठल्याही बीचवर आल्यावर हे डिफरंट टाईप्स ऑफ क्लॉथ आणि हे सगळे कॅप्स, व्हरायटीज ऑफ थिंग्स भेटतात. सो ठीक आहे, आले तर तुम्ही खरेदी करू शकता इथे आल्यावर. खूप भूक लागली. अंकिता म्हणते की चला आता काहीतरी फास्ट फूड वगैरे खाऊया. सो त्या दोघी गेलेले, मी बसलो शूट करत. सो चला. सो इथे सुंदर बीच गार्डन म्हणून आहे आपल्या ऋषिकंदा बीचच्या समोरच. सो बघू, चेक करतो कसे काय आयटम्स आहेत. खाण्यालायक असतील तर मग इथेच नाश्ता करतो आम्ही. चला. तो हे काउंटर आहे. चांगलं आहे का? याला मी पहिल्यांदा आज बाळासोबत खातो. तू मोठं म्हणत आहे माझ्यासाठी. कसं आहे? आपलं मग स्मिता तुला नको आहे मॅगी? बघ बरं, आम्ही दोघंच खाऊ. हां, तुला काय हवं आहे? झोप तर आयुष्यभर घेता. पुढचं बोल, नवीन काहीतरी बोल. चांगले असेल थोडी काही. बरं ठीक आहे. सो ओके, फायनली स्मिता पण ॲग्री झाली. ओके, सो फायनली आमची मॅगी आलेली आहे. मसाला मॅगी. हे काय, ही प्लेट तशी आहे. मसाला मॅगी. ही प्लेट अशी खालून आहे बघ. सो चला करतो स्टार्ट. प्लेटची पण भारी आहे. दाखवते का? सो ब्रेकफास्ट झाला, ऋषिकोंडा बीच बघून झाला. आता आम्ही चाललोय नॅचरल रॉक आर्क. लेफ्ट? नाही स्ट्रेट स्ट्रेट. ओके. स्ट्रेट घे. इथून 6 किलोमीटरवरती आहे, 10 मिनिट लागतील. सो मोस्टली जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते 15 मिनिटावर. हां, ह्या आता जिथं आम्ही स्टे केलाय त्याच हायवेला आहेत. 2-3 आहेत जे आतमध्ये आहेत, कैलासगिरी आणि कुठलं होतं अजून दुसरं? नाही अजून एक आहे राधाकृष्ण. सो प्लॅन करताना पण असंच करा, म्हणजे आधी प्लॅन करताना असं हॉटेल लोकेशन आपण नाही का बुक करू शकतो, जेणेकरून आसपासचे आपल्याला टुरिस्ट प्लेसेस व्हिजिट करता येतात. सो आम्ही प्लॅन करताना असंच केलं, आधी हॉटेल शोधलं आणि त्यानंतर मग जेवढे नियरेस्ट प्लेस येतील त्या हॉटेलच्या जवळ अशाच ठिकाणी हॉटेल बुक केलं होतं. आणि बुकिंग करताना 1 महिना आधी बुक करा. येस, नाही तर बुकिंग भेटत नाही. म्हणजे सीझन कुठेही तुम्ही बुक करायचं जरी झालं कुठल्याही टुरिस्ट प्लेसला, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपल्या बजेटमध्ये भेटू शकतं. कसं होतं, उशिराने केलं ना की लिमिटेड राहिलेले असतात रूम्स. हां, जे अवेलेबल आहे त्याच्यात ऍडजस्ट करावं लागतं आणि जे सांगतील ते कॉस्ट पण पे करावी लागते. तर आपल्यालाच बघ ना किती प्रीमियम रूम भेटली. बीच व्ह्यू ची रूम भेटली आपल्याला. आणि आत्तापर्यंत आम्ही जेवढे टुरिस्ट प्लेसेसला व्हिजिट केलं ऑल ओव्हर इंडिया, जिथे कुठे गेलो, सो दिस इज वन ऑफ द बेस्ट रूम विच वी हॅव गॉट इट. नाही, आपल्याला तिथे केरला होमस्टे पण किती भारी भेटलं होतं. नाही, होमस्टे इज डिफरंट की नॉट केरला. आपण तिकडे आधी गेलो नाही, उडुपीवाला नाही, केरला मध्ये पण तिथे गेलो होतो आपण. नॉट केरला, हा ते मुन्नार
मुन्नारला ना? मग ते केरला कुठे आलं महाराष्ट्रात? अगं बाई ठीक आहे ना, घेतो मी माघार. ठीक आहे. हा ते पण बेस्ट होतं. मुन्नारचं पण, होम स्टे टेकडीचं पण. डिफरंट. हा, आणि hotels वेगळे. हॉटेल्स वेगळे. सो होम स्टेच्या ठिकाणी दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट. आणि हॉटेलमध्ये आतापर्यंत सगळ्यात प्रीमियम, तसं आम्ही पे पण केले म्हणा जास्त. हा. सो आता आम्ही आलोय नॅचरल आर्क बघायला. बघ तिकडे पलीकडे आहे का जागा? हम्म. लय ऊन आहे सगळीकडे. सगळीकडे होणच आहे ना. दुपारचं आलंय. नाही गाड्या लावायला पण. खाली जायचंय कुठून? हा तिकडे आहे. इथंच लाव राष्ट्रपालिका अशी. इथं आम्ही नॅचरल रॉक आर्ट च्या प्लेसला व्हिजिट करायला आलो. पण ॲक्च्युली आत्ता जे आम्ही व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्यांकडून ऐकलं होतं तसं आता दिसत नाही, कारण की ते खूप पाणी गेलेलं आहे. सो त्याच्यामुळे ते जे नॅचरली जे दिसत होतं आर्ट आपला रॉक जे आर्टिफिशियल टाईप, सो ते आता तरी इथे काही दिसत नाही आहे. तर ठीक आहे, चला जाऊया आपण व्हिजिट करू. जे काय असेल तर बघूया. पुढून जाऊन आपल्याला राईट घ्यायचा. लगेचच जो पहिलावाला येईल. हा बघा, हे वर जाणार आहे वाटतं. हा हेच तिकडे चाललं ना. हा. एक मिनिट. हा, चल पलीकडून घ्यायचं. पलीकडून घ्यायला पाहिजे होतं. ओके, सो आम्ही आत्ताच नॅचरल आर्ट बघून आलो आणि थोतला कोंडा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे इथे. हा काय बोलत होते? काहीतरी विचारत असतील. सो थोतला कोंडा बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीला व्हिजिट करायला चाललोय आम्ही. इथून जवळच 1 किलोमीटरवरती. काय झालं? सडक नाही नाही. साईडला घे. चलो पुढे. ओके, सो इथे आले तर याची एंट्री फीज आहे 30 रुपये. बेटर की तुम्ही कॅश ठेवा, कारण की बरेच ठिकाणी कॅश मागतात. सो इट विल बी बेटर इफ यू हॅव कॅश. चलो. थांब रिसीट देतात ते.
सो आता आम्ही आलोय थोतला कोंडा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री इथे. इथे काही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्याबद्दलची की हे 128 मीटर सी लेवलपासून याची हाईट आहे आणि हे ॲक्टिव्ह होतं 300 BC टू 300 AD या पिरियडमध्ये हे मोस्टली ॲक्टिव्ह होतं. आणि बुद्धिस्ट मॉन्क इथे राहण्यासाठी त्यांनी ते प्रेफर पण केलं का तर इथलं प्लेझंट ॲटमॉस्फिअर पण आहे, सराउंडिंग आहे. सो चला इथून बघितलं. इथे चालण्यासाठी आहे, व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे सगळं. ॲक्च्युली थोतला कोंडाचं जे मिनिंग आहे ते आहे की खडकात कोरलेल्या 12माही पाण्याच्या टाक्या. सो इथे मोस्ट ऑफ पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला भेटतात. बघू आता पुढे गेल्यावरती आपण पाहूच या ते. आहेत का तुम्ही आमच्या बरोबर? येस वी आर विथ यू. इथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा थोडंसं टेक केअर करा की आपण काही धार्मिक ठिकाणी आलोय, कचरा करू नका. हे बघा इथं जर आपण गेलो जातानाच तर आपल्याला दिसेल की ही पाण्याची टाकी आहे आणि इथे पाणी आहे. थोतला कोंडाचं मिनिंगच आहे की दगडात कोरलेल्या 12माही पाण्याच्या टाक्या. हे बघा अशा प्रकारच्या ह्या कोरलेल्या टाक्या आहेत. हां सगळ्या छोट्या छोट्या टाक्या आहेत. मोस्ट ऑफ टाक्यांमध्ये पाणी आहे. आणि इकडे आपण बघू शकतो की हे स्तूप आहे. चल आता इकडून समोरून जाऊ. हे जे आहे हे महास्तूप आहे. आपण बघू शकतो
मॉनेस्ट्री विजिट करून आलो आम्ही. आता इथून सरळ एक व्ह्यू पॉइंट आहे ते पाहायला चाललोय. रोड पण बघा किती सिनिक आहे. व्ह्यू पॉइंट बघून आता आम्ही निघालो. आता काहीतरी जेवायचं बघ बाबा. येस वी विल हॅव लंच ना. मस्त एक रेस्टॉरंट बघूया, जेवण करूया तिथं मस्त. ये दाल है, आलू करी है, ये रसम है, सांबार है, ये वेज फ्राई है, चटनी है, ये ट्राय करू शकतो ते यार. म्हणजे मला किती अवघड चाललंय खायला. काय म्हणतील ते उडीवाले, किती स्वार्थी माणसं आहे. हा पोरीला नाही, बायकोला विचारत नाही. मला पण बरं वाटतं. मस्त चटणी वगैरे. हां हां मस्त स्पायसी. इकडे आलोय, ट्राय करणं गरजेचं आहे रे. मग आता हे काय आईने बनवलेली कशी खाऊन बघ बाबू. फक्त थोडी हा हात काय बघ ना रे. तू भाताबरोबर खाल्ली ना, खाता ना भात खा आणि परीक्षा खरं तिकट नाही. हे राहू दे बाई. आपल्याला पूर्ण ट्रिप सक्सेसफुल करायची. खरं तिकट नाही. सक्सेसफुल करायची. थँक्यू आपा, थँक्यू. इट वॉज व्हेरी नाईस. They like fish. ओके चला हाऊन वाजलाय का. सबरी निघाली काय. सर ड्यूटी पे जल्दी जाना है. ओके मॅडम ओके. हे बघा मित्रांनो, एवढी मोठी सबमरीने. अरे भगवंता, आम्ही ते गाझी अटॅक नावाचा मूवी आहे. आम्ही इतक्या 100 वेळा बघतो, इतक्या आवडता आमच्या फॅमिलीमध्ये. आल्यापासून दर संडेला तर तो पिक्चर लागलेला असतो. ओके सो आमच्या फॅमिलीमध्ये इतका आवडता तो पिक्चर आहे. रोज बघतो आम्ही, रोज बघितल्यासारखा. सो म्हटलं फायनली आम्ही एक विशाखापट्टणम डेस्टिनेशन हे जे काय सिलेक्ट केलं. स्पेशली सबमरीन बघायला आलेलो. सो स्पेशली आम्ही सबमरीन पाहायला आलो. सो अशी कहाणी आहे. चला आतमध्ये जातो आणि दाखवतो तुम्हाला. इथून अशी लाईन चालू होती. आम्ही थांबलो क्यूमध्ये. 300 रुपीज म्हणजे इच पर्सन 100 रुपीज आहे. तिथं लाईन क्यू आहे, तिथं तिकीट द्यायचं आणि देन ते सोडतील. आपण बघू शकतो समोरून ही कशी दिसते.
पिक्चरमध्ये जे बघितले आपण. येस, पिक्चर मध्ये जे बघितले गाझी attack. टॉर्पिडोज आहेत. गाझी अटॅक. गाझी अटॅक. 6 टॉर्पिडोज आहेत. 6 टॉर्पिडो असतात ना टोटल. 1 2 3 4 समोरच्या 5 बाजूला 6. सहा. समोरच्या बाजूला आणि मागच्या बाजूला पण का? मागच्या बाजूने पण टाकले होते ना त्यांनी. जहाज त्या खूप पाकिस्तानच्या मोठी लाईन आहे. एक लाईन गेली आता. आम्ही सेकंड लाईन मध्ये जाणार. येस येस. ओके, सो खूप वी आर एक्साइटेड सो आहे. एक्साइटमेंट बिकॉज आम्ही फक्त आणि फक्त हेच बघायला आलो. सबमरीनसाठीच बघायला आलो. आम्ही विशाखापट्टणमला येण्याचं रिझन एवढंच आहे, सबमरीन. तुम्ही आम्हाला वेडे म्हणा की शाणे म्हणा, बट वी आर कमिंग टू सी ओनली इन वायझॅक फॉर सबमरीन. हे जे आहे पाणबुडी, तर ती 1969 मध्ये आपल्या नेव्हीमध्ये दाखल झाली होती आणि 2000 मध्ये ती रिटायर झाली. म्हणजे तिचं काम त्यांनी घेणं बंद केलं. सो ही जी आहे विशाखापट्टणममधल्या RK बीचवरची जी संग्रहालय म्हणून आहे, तर तिथली ती पहिली पाणबुडी बनली जी आपण पर्यटनासाठी त्याचा उपयोग होतो. चला चला लाईनीत चला. पडले असते मी आता तिथं. चलो हे बघा, हा टॉर्पिडो. सो आत्ताच आम्ही सबमरीन बघून आलो. येस येस. बापरे, काय भयानक. किती मशिनरी. किती मशिनरी, किती मोठी, म्हणजे आपण अंदाजच नाही करू शकत. बिलकुल नाही. खूप छान, मस्त एकदम भारी आम्ही- वाटलं. म्हणजे आम्ही जे इतक्या लांब पर्यंत आलो. पैसा पिक्चर जे पाहिलं ना गाझी अटॅकचा, म्हणजे ते लाईव्ह वाटत होतं. आम्ही लाईव्ह पिक्चर बघतो काय. येस येस. लाईव्ह चित्र उभं राहिलं होतं. आई शपथ सांगतो. जे आहे म्हणजे ॲक्च्युली ह्याचं नाव सांगायचं राहिलं, कुर्सुरा सबमरीन आहे ही. ओके. हां, कुर्सुरा सबमरीन इंडियाची 4th सबमरीन, मोठीवाली आणि फर्स्ट जी म्युझियममध्ये कन्वर्ट झाली येस येस. विशाखापट्टणमला. जो रिस्पेक्ट आहे ना नेव्हीला, नेव्हीचा, तो म्हणजे सॅल्यूट सगळ्यांना. म्हणजे अशा ठिकाणी राहून, म्हणजे जिथं झोपायला जास्त जागा नाही आहे, झोपायला माणूस फिरायला जागा नाही आहे, हां, तरी अशा ह्याच्यामध्ये ते महिने राहतात आणि आपल्या हां देशासाठी काम करतात. सॅल्यूट ॲक्च्युली. मस्त. पोटातली सगळी हवा. व्हिडिओ हुशार. सांग ना तिला. हा, नीट 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 नीट. ये डॉगी के तरह नहीं रे. ए नीट. हाँ. हाँ. हा. चिपकली. ओठ पूर्ण घट्ट मिटायचे. हे बघा. तुमसे ना हो पाएगा. हो, आम्ही इकडे आता सबमरीनला व्हिजिट करून आलो आणि इथे VMRDA TU-142 एअरक्राफ्ट म्युझियम बघायला आलेलो आहे. चला. चलो एंट्री. ओके. सो एअरक्राफ्ट म्युझियममध्ये आलो. सो एंट्री झाली आमची. इथे आले तर 60 रुपीज फॉर युअर व्हिडिओ कॅमेरा आणि ॲडल्टचे 100. सो आम्ही तिघंजणं होतो. सो 300 रुपये एंट्री झाली आमची. सो चला आतमध्ये जाऊया. सो आपले पायलट. फ्लाईट एअर टेक्निक सबमरीनचं आम्हाला पाठ झालं होतं, पण आता हे नक्की काय आहे हे माहीत नाही. सगळं म्युझियम आहे. हे इंजिन आहे. इंजिन आहे, इंजिन. सर्वायवल किट. सो गुड न्यूज मित्रांनो, वी गॉट अ न्यू सबस्क्रायबर हिअर. थँक्यू सो मच सर. ओके. सो अशा बऱ्याचशा मशिनरीज आहेत इथं. दिस इज नेव्हिगेटर अँड दिस विल माय अंकिता. थँक्यू अंकिता. ओके. दिस सॉनिक. इथे हे समोर जे आहे ते कॅप्टन केबिन वगैरे. हे मी आहे. पायलट. हां. मी येते येस को पायलट. येस.
सो आतमधलं तुम्हाला आम्हाला दाखवता आलं नाही प्रॉपरली, कारण की एवढी गर्दी होती. सो गर्दी असल्यामुळे ते आम्हाला आहे ना प्रॉपर तुम्हाला दाखवता आलं नाही. सो ठीक आहे, हे बाहेरून तरी आम्ही दाखवू शकतो थोडक्यात. सो असा हा एअरक्राफ्ट असतो. सो ठीक आहे, आमचं पाहून झालं. सो आता आम्ही नेक्स्ट प्लेस आहे त्याला व्हिजिट करतो आणि तिथले काय डिटेल्सच तुम्हाला देतो. इथे ही बस आहे, हॉप ऑन हॉप ऑफ बस, जी विशाखापट्टणम डिस्कवर करण्यासाठी आहे. टुरिस्ट प्लेसेस ती कव्हर करते. आमचा प्लॅन आहे त्याच्यात पण जायचा. डबल डेकर बस आहे. डबल डेकर बस. ओके, आम्ही आत्ता आहे ना सबमरीन पाहून आलो. सबमरीनमध्ये जे युद्ध झालं होतं त्यात जी आपली सबमरीन जिंकली होती आपण, तो त्यांच्या आठवणीमध्ये हे बांधलं आहे, विक्ट्री ॲट सी 1971. सो हेच होतं वॉर मेमोरियल. आता झालं आजचे सगळे काय व्हिजिट प्लेसेस होते जे बघायचे होते ते सगळे बघितले आम्ही. सो आमच्या हॉटेलला जायच्या आधी पेटपूजा करून घेतो मस्तपैकी. चहा कॉफी काय ब्रेकफास्ट असेल ते करतो. सो चला. हे बघा हे पॅलेस. हां, हे बघा हे गादीराजू पॅलेस आहे. आधी हे पॅलेस होतं, आता त्याचं हे केलेलं आहे, कन्व्हेन्शन सेंटर आणि हॉटेल केलेलं आहे. सो जर तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे असेल पॅलेसमध्ये राहण्याचा तर तुम्ही इथे बुक करू शकता. साधारणपणे 4,500पासून स्टार्ट आहे तिथे रूम. म्हणजे एन्क्वायरी केली होती आम्ही. स्विमिंग करतायत राष्ट्रपाल अंकिता. शर्यत लागली. 1 2 3 गो. राष्ट्रपाल परत जा. नाही अंकू, 3 म्हणल्या लगेच चला. हा तू उलट जा पप्पा सरळ. मला येत नाही जास्त. जा जा. 1 2 3 स्टार्ट. अरे जिंकला. हॅलो. सो संध्याकाळी बाहेरून फिरून आलो. अंकिताला आणि मला स्विमिंग करायचं होतं. सो आम्ही स्विमिंग केलं आणि मस्त 1-2 तास रेस्ट केली आणि भूक लागली. सो आम्ही दाल फ्राय आणि आपलं प्लेन राईस मागवला होता. आणि आम्ही आणि दुपारी जे इथे रेस्टॉरंटमध्ये जेवलो त्या रेस्टॉरंटमधून आमचे जे काही भाजी पार्सल घेतली होती आम्ही, पनीरची, आणि 1 रोटी उरली होती. सो आम्ही ते जेवतो आहे आता. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. सो टिल देन गुड नाईट.